ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी आता ब्लॉग चालू केलेला आहे। तर उद्या आहे गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त आम्ही अक्कलकोटला निघालेलो आहोत स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी। तर आज संध्याकाळी जाणार आहोत, तिथे एक मुक्काम आहे। नंतर उद्या सकाळी पहाटे उठून दर्शन घेणार आहोत आणि नंतर लगेच लातूरला येणार आहोत। तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा, बघू काय काय दाखवता येईल। आता अंधारामध्ये तर बघू आणखी काय काय दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि तुम्ही माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। आता आम्ही एस टीमध्ये बसलेलो आहोत आणि आयुता मस्त पाऊस बघत आहे बाहेर, कारण का बाहेरचं वातावरण खूप थंडगार असं झालेलं आहे। आणि आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत उजनीच्या, तर तिथं बासुंदी खाण्यासाठी। तर मी आणखी एका म्हणजे दिवाळीचे एक ब्लॉग होता, आम्ही गावाला चाललो होतो ट्रिपला, तेव्हासुद्धा आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो। आणि नंतर हा आहे सकाळच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या 4-4:30चा ब्लॉग। तेव्हा आम्ही उठलो होतो, सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालं होतं आणि आता वाजलेले आहेत 5। आता इथं फोटोशूट आहे, इथं आवाज व्यवस्थित येत नव्हता म्हणून मी म्यूट केलं होतं। तर इथं फोटोशूट वगैरे थोडंसं करणार आहेत आणि नंतर आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत। आम्ही इथं आता दर्शनासाठी आलेलो आहोत आणि दर्शनाची लाईन एकदम 4 किलोमीटर लांब एवढी होती आणि प्रचंड गर्दी होती, कारण संडे होता त्या दिवशी, त्यामुळे लाईन खूप होती। आम्हाला रात्री यायला 12-12:30 झाले होते, तेव्हापासून लोक आंघोळ्या वगैरे करून कने लाईनला उभा राहिले होते। आम्ही 3-3:30 वाजल्यापासून चालू होतं आमच्या आंघोळ्या वगैरे, पण लोकांच्या आंघोळ्या 12-12:30पासूनच चालू होत्या। त्यांनी 1:30-2 वाजेपासून लाईनला उभा होते, तेव्हापासून लाईन सोडली नव्हती, कारण का खूपच गर्दी होती प्रचंड। आणि तेव्हापासून लाईनची म्हणजे थांबली होती ती, कारण नंतर का नाही सकाळी 6 वाजता का नाही सगळ्यांना दर्शनासाठी सोडले। तर तुम्ही पाहू शकता एकदम सगळे थांबलेले आहेत लाईनमध्ये। आणि हे सकाळचे का नाही 5:30 वाजलेले आहेत सध्या। मी जेव्हा शूट केलं तर तेव्हा 5:30 वाजले होते, आता 6 वाजलेले आहेत। नंतर मी तुम्हाला दाखवता येतं लाईन लागलेली। तर आमच्या सगळ्यांचा विचार चालू होता, सगळे आमच्यातले म्हणत होते की का नाही चला आपण जाऊयात, म्हणजे कळसाचं दर्शन वगैरे घेऊन सगळे म्हणत होते जाऊत। पण माझं असं होतं की वर्षातून आपण एकदा येतो आणि का नाही एकदा आल्यानंतर थोड्या वेळ का जाईना, पण का नाही थोडं थांबून वगैरे दर्शन वगैरे करूनच आपण घरी जाऊत, असा माझा हट्ट होता। आणि माझ्या हट्टामुळेच का नाही सगळ्यांचं दर्शन झालं। तर थोड्या वेळ थांबल्यानंतर का नाही दर्शनाला सोडण्यात आलं, म्हणजे 6-6:30च्या नंतर दर्शनाला सोडण्यात आलं। आणि मग नंतर फास्ट का नाही दर्शन झालं, म्हणजे रांगेतून मस्त उभा राहिल्यानंतर आम्ही थोड्या वेळ इथं बसलो होतो, विचार करत होतो जायचं का नको जायचं। आणि खूप प्रचंड थकवा आलता, एकतर आमची झोप झाली नव्हती रात्री। आम्ही आलतोच 12:30 वाजता आणि सगळ्यांचा गोंधळ त्या हॉलमध्ये प्रचंड चालू होता आणि सगळे आंघोळीला वगैरे जात होते, त्यामुळे काही म्हणजे कसली झोप झाली नव्हती। आणि तुम्ही पाहू शकता आमचे तोंड वगैरे एकदम सुकलेले होते, तसेच आंघोळ करून, आणि ते पण थंड पाण्याने आंघोळ करून आम्ही बसलो होतो। थंडी पण खूप होती, कारण का पाऊस खूप होता प्रचंड, खूप मोठाही नव्हता आणि जास्त छोटाही नव्हता। त्या आयुताला बघा किती झोप येते, फार झोप येत होती आयुताला। आणि तिनं म्हणत होती आई मी इथं झोपू का, फार कंटाळा आलाय। आणि पाहू शकतात हे भक्त चालले होते लाईनला उभं राहण्यासाठी आणि आम्ही मध्येच थांबलो होतो, एकतर आम्ही लाईनला उभं राहिलो नव्हतं आणि काही नाही। नंतर पाहू शकतात एवढी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती। शेवटी नंतर आम्ही लाईनमध्ये उभा राहिलोच आणि पाहू शकतात माझ्या पाठीमागं पण खूप गर्दी होती आणि पुढं पण तेवढीच गर्दी होती। डोक्याला असं लावून घेतलंय आम्ही, आयुताने पण लावलंय छान, मी पण लावले मस्त। तुम्ही माझा ब्लॉग बघत राहा, आम्ही आहे सध्या लाईनमध्ये। दर्शन करते वेळेस आमच्या बॅगा आमच्या सोबतच होत्या, म्हणजे आम्ही जे आणले होते बॅगा ते, आणि खूप जड होत्या, त्यामुळे आम्ही
दर्शनासाठी चाललो होतो, त्यामुळे आम्ही का नाही रांगेत लागलो होतो. ते रांगेत का नाही समोरच फुलवाले होते, तर त्यांच्यापाशी आम्ही बॅगा वगैरे ठेवलो आणि नंतर पुढे दर्शनासाठी गेलो. तिथून फुलं वगैरे घेतलं त्यांच्याकडं आणि तिथेच बॅगा ठेवल्या, कारण का खूप जड होत्या आणि दर्शन कसं घ्यायचं बॅगा हातात घेऊन, त्यामुळे आम्ही बॅगा फुलवाले होते तिथंच ठेवले. तिथून आम्ही नंतर दर्शनासाठी निघालो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. चालू अशा प्रकारे आमचं दर्शन एकदम सुंदर झालं. आणि हे आहे मंदिर आणि हे आहे वटवृक्ष. याला सगळे पाया वगैरे पडत होते. अवतीभोवतीचा परिसर दाखवत होते मी, पण खूप गर्दी होती, त्यामुळे गर्दीमध्ये असा हातच काढता येत नव्हता, प्रचंड गर्दी होती. अशा प्रकारे तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हा शूट आहे ते आम्ही घरी आल्यानंतरचा आहे. बाय.